21 फेब म्हणजे करणचा बड्डे आणि तो मला खूप छान प्रकारे सेलिब्रेट करायचा असतो दरवर्षीप्रमाणे. ह्यावेळेस पण मी त्याच्यासाठी खूप असे सरप्राईजेस ठेवलेले. तर सगळ्यात अगोदर छान जिम करून आले आणि मग त्याच्या बड्डेच्या तयारीला लागले. फ्रेंडकडे गेले, मला जे काही साहित्य हवं होतं तिच्याकडनं घेऊन आले आणि नंतर मार्केटमध्ये गेलो आणि त्याला गिफ्ट्स घ्यायचे होते ते देखील घेऊन आलो. आणि घरी आल्यानंतर माझ्या आईच्या मदतीने, गौरीच्या मदतीने आणि माझं छोटंसं बाळ प्रियांजी तिच्या मदतीने छान असं आम्ही पूर्ण घर डेकोर केलेलं. आणि त्यानंतर मग डेकोर झाल्यानंतर 11:30 वाजलेले. केक आणायला जायचा होता. कस्टमाइज केक ऑलरेडी मी सांगितलेला आणि तो आणण्यासाठी आम्ही गेलो आणि मस्तपैकी छान असं केक पण मस्त रेडी केलेला होता. आणि घरी आल्यानंतर मस्त टोटल माझं डेकोरेशन रेडी झालेलं आणि मग त्याला आम्ही बोलवलं आणि तो खूप खुश होता आणि एक्सायटेड होता की यांनी सगळ्यांनी माझ्यासाठी काय असं केलं असेल. आणि खरं तर याच्यामध्ये जास्त मेहनत माझ्या फ्रेंडची आहे. तिने खूप छान मला हेल्प केली आणि तिच्या पण बऱ्याचशा आयडिया आहेत, तर त्यासाठी थँक्यू सो मच डिअर. तर नंतर आम्ही केक कटिंग वगैरे केलं आणि मग छान असं आमचं केक कटिंग झालं. त्यानंतर मी त्याला रोज दिलं आणि तो देखील खूप खुश होता. आणि मग नंतर आमचं छोटं मोठं फोटोशूट देखील झालेलं आहे. आणि प्रियांशीचा बड्डे ॲक्च्युली आम्ही गोव्याला गेलो होतो, तिकडे सेलिब्रेट केलेला. तर मग घरी काही केक कट केलेला नव्हता, तर करणच्या बड्डेच्या निमित्ताने तिचा पण आम्ही केक कटिंग केलं. तिचा आणि फ्रेंडचा दोघांचा मिळून आम्ही बड्डे केला. आणि नंतर दुपारच्या जेवणामध्ये पनीरची भाजी, छान असे पराठे आणि गोड असं बनवलेलं. तर खूप छान असं आमचा दिवस. झाडाला खूप छान असं फूल आलेलं आणि मग आम्ही नंतर ठरवलेलंच होतं की आम्हाला दगडूशेठला जायचं आणि आम्ही बड्डेला दरवर्षी दगडूशेठला जातच असतो. आणि खूप छान असं फूल उमललेलं, मग आम्ही ते तोडलं आणि मग आम्ही थेट दगडूशेठला गेलो आणि आम्ही बसही प्रवास केला. खरंच खूप छान वाटत होतं. पोहोचलो, छान दर्शन झालं. घरी आल्यानंतर औक्षण केलं आम्ही आणि प्रियांशीने बाबांचं औक्षण केलं. खरंच खूप छान वाटत होतं आणि मी तिला शिकवत असते काही काही गोष्टी, आपले जे रिच्युअल्स असतात आणि ती आनंदाने करते. यात मी खूप हॅप्पी आहे. असाच आमचा छान असा दिवस गेला. थँक्यू सो मच.